दरम्यान नागपूर आणि कोल्हापूर सोलापुरात सिलेंडरसाठी लोक अजूनही रांगेत उभे आहेत। सकाळपासूनच लोक सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभे असल्याची सध्या दृश्य या ठिकाणी समोर येत आहेत। नागपूरच्या कुराडीत पहाटे 5:30 वाजल्यापासून सिलेंडरसाठी लोकांनी रांग लावली आहे। कुराडीमधील गोडाऊन बाहेर लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। ऑनलाईन बुकिंग होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। दुसरीकडे गोडाऊनच्या गेटवर नो स्टॉकचा बोर्डही लावण्यात आलाय। कोल्हापूर घरगुती गॅस सिलेंडरसाठी सलग 9व्या दिवशी कोल्हापुरात रांग लागली होती। गॅस एजन्सीचं कार्यालय उघडण्याआधी लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर घरपोच द्या अशा प्रशासनाच्या एजन्सी चालकांना सूचना आहेत। मात्र घरपोच सिलेंडर वेळेत मिळण्याची शाश्वती नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे। सोलापुरात कुमठा नाका या ठिकाणी गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर सकाळी 7:30 वाजेपासून रांग लागलेली। यावेळी अर्धा किलोमीटर लांब रांग पाहायला मिळाली। पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण करण्यात आलं। दरम्यान इराण इस्रायल या युद्धाचा फटका आता गॅस नंतर पेट्रोलला सुद्धा बसलाय। राज्यात काही ठिकाणी स्पीड पेट्रोल 2 रुपयांनी महागलंय। पाहूयात। इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा फटका गॅस नंतर पेट्रोललाही बसू लागलाय। पुण्यामध्ये पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। 111 रुपये 68 पैशांचं पेट्रोल 113 रुपये 77 पैशांवर पोहोचलंय। एकीकडे संपूर्ण राज्यभरामध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो पाहायला मिळत असतानाच आता पेट्रोलच्या दरामध्ये जे आहे ते 20 तारखेपासून 2 रुपयांची वाढ होणार आहे। पुण्यामधल्या सगळ्या पेट्रोल पंपांवरती 2 रुपयांची वाढ जी आहे ती 20 तारखेपासून केली जाईल। सध्या पुणे शहरामध्ये पेट्रोल जे आहे ते जवळपास 111 रुपये 68 पैशांनी मिळत आहे, तर 20 तारखेपासून हे पेट्रोल जे आहे 113 रुपये 77 पैशांनी मिळणार आहे। तिकडे सोलापूरमध्ये स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे स्पीड पेट्रोल हे 111 वरून 113 रुपयांवर पोहोचलंय। रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपावर पॉवर पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ झाली आहे। HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल अशा तेल कंपन्यांच्या पॉवर पेट्रोलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे। त्यामुळेच तेल कंपन्यांनी आता ब्रँडेड पेट्रोलचे दर या ठिकाणी वाढवलेले पाहायला मिळत आहेत। पेट्रोल पंपावरील पॉवरच्या पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ झालेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या रत्नागिरीतल्या माळनाका परिसरातल्या पेट्रोल पंपावरती आहोत आणि बघू शकता की सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी हे पॉवर पेट्रोलचे दर जे आहेत ते वाढलेले पाहायला मिळत आहेत। इराण इस्रायल अमेरिकेतल्या युद्ध संघर्षाचा थेट परिणाम जगभरातील इंधन पुरवठा आणि दरांवर होतोय। जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। त्यामुळे भारतात देखील पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियमचे दर वाढवले आहेत। पुणेकरांना स्पीड आणि पॉवर पेट्रोलसाठी जादा पैसे मोजावे लागतात। मध्य पूर्वेतील युद्धाचा फटका कच्च्या तेलाच्या जागतिक मार्केटला बसतोय। कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं इंधनाच्या किमती वाढतायत। युद्धामुळे तेलाचं उत्पादन आणि वितरणावर देखील परिणाम झाला आहे। गेल्या काही दिवसात ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले वाढले, त्यामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे।